चामोर्शी रेल्वे लाईनला मिळाले नवे बळ. केंद्रीय अध्यक्ष संतोष छबिलदास सुरपाम मार्कडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार विकास संस्थेच्या पाठपुराव्याला यश. चामोर्शी रेल्वे लाईनसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उचलले पाऊल. रेल्वे विभागाला पाठवले महत्त्वपूर्ण पत्र. गडचिरोली प्रतिनिधी दिनांक 30 एप्रिल 2024. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाणारी चामोर्शी रेल्वे लाईन अखेर पुन्हा चर्चेत आलेली आहे आणि या मागणीला आता प्रशासनिक स्तरावर मोठं पाठबळ मिळू लागलेलं आहे. मार्कडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार विकास संस्था मार्कंड देवळाचे केंद्रीय अध्यक्ष श्रीमंत संतोष सुरपाम यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सचिवालयासह जिल्हा प्रशासनालाही या विषयाची गंभीर दखल घ्यावी लागली आहे. या संदर्भात गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथील उपमुख्य अभियंता यांना अधिकृत पत्र पाठवून चामोर्शी रेल्वे लाईन प्रस्तावावर तातडीनं कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या घडामोडींमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून रेल्वे मार्गाच्या मागणीला नवी गती मिळाल्याचे मानले जात आहे. संतोष सुरपाम यांच्या पाठपुराव्याची दखल. मार्कडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार विकास संस्था गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील युवक, बेरोजगार, शेतकरी, दुर्गम भागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं आवाज उठवते आहे. संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष श्रीमंत संतोष सुरपाम यांनी चामोर्शी रेल्वे लाईनचा मुद्दा थेट मुख्यमंत्री पातळीवर नेऊन जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न प्रभावीपणे मांडला आहे. संतोष सुरपाम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करताना या रेल्वे मार्गाचे आर्थिक, सामाजिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने असलेले महत्त्व अधोरेखित केले होते आणि त्यांनी विशेषतः चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील खनिज संपत्ती, वनसंपत्ती, औद्योगिक क्षमता आणि वाहतुकीच्या अभावामुळे होणारे नुकसान याकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या या मागणीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री सचिवालयाने जिल्हाधिकारी कार्यालयास तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने रेल्वे विभागाशी पत्रव्यवहार सुरू केल्याने या मागणीला अधिकृत प्रशासनिक आधार मिळाला आहे. मुख्यमंत्री सचिवालयाकडून तातडीच्या सूचना. मुख्यमंत्री सचिवालय कक्ष गडचिरोली येथून दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला संदर्भपत्र पाठवण्यात आले. हे पत्र दिनांक 28 एप्रिल रोजी प्राप्त झाले आणि त्यामध्ये चामोर्शी रेल्वे लाईन संदर्भातील निवेदनांवर तातडीनं कार्यवाही करून आवश्यक अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या आदेशानंतर उपजिल्हाधिकारी भूसंपादन सार्वजनिक श्रीमती अभिता मोरे यांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभाग नागपूर यांना अधिकृत पत्र पाठवले. या पत्रात सदर रेल्वे मार्गाच्या मागणीवर आवश्यक ती कार्यवाही करून त्याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास आणि मुख्यमंत्री सचिवालयास सादर करण्याची विनंती करण्यात आली. गडचिरोलीच्या विकासासाठी रेल्वे लाईन का आवश्यक? गडचिरोली हा जिल्हा खनिज संपत्ती, जंगल संपत्ती, नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असला तरी दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधांमुळे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून काही प्रमाणात दूर राहिला आहे. विशेषतः चामोर्शी, मार्कंडदेव, अहेरी, भामरागड यासारख्या भागातील नागरिकांना मोठ्या शहरांशी संपर्क साधण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. चामोर्शी रेल्वे लाईन सुरू झाल्यास जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल. खनिज आणि वन उत्पादन वाहतूक स्वस्त आणि सुलभ होईल. स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित प्रवासाचा पर्याय मिळेल. नागपूरसह राज्यातील इतर शहरांशी संपर्क वेगवान होईल. व्यापार, पर्यटन, गुंतवणुकीत वाढ होण्यास मदत मिळेल. अशा अनेक अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. जनतेत आशेचे वातावरण. रेल्वे विभागाला पाठवण्यात आलेल्या अधिकृत पत्रामुळे आता चामोर्शी रेल्वे लाईनचा विषय केवळ मागणीपुरता मर्यादित न राहता प्रशासकीय प्रक्रियेत प्रवेश केल्याचे दिसून येत आहे. यामुळे चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी, युवक आणि सामाजिक संघटनांनी केंद्रीय अध्यक्ष श्रीमंत संतोष सुरपाम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे स्वागत केले असून ही केवळ रेल्वे लाईन नसून गडचिरोलीच्या विकासाचा नवा मार्ग आहे अशी भावना व्यक्त केली जाते आहे. गडचिरोली संवाददाता आशिफ कुरेशी.